नमस्कार सर्वांना, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं द शुभांगी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. आजपासून गिरनार दर्शन प्रवास सुरू होतोय. तुम्ही बघत आहात माझ्या बॅग्स पॅक झालेल्या आहेत. मी आणि माझे मिस्टर असे आम्ही इथून दोघी निघणार आहोत कल्याणवरून, आणि पुण्यावरून माझी बहीण आणि माझी भाऊजी येणार आहेत. आमच्या 5 दिवसांच्या दोघांच्या बॅग्स पॅक करून झालेल्या आहेत. तिकडे पुण्याला सुद्धा माझ्या बहिणीच्या ह्या अशा बॅग्स पॅक तयार झालेल्या आहेत आणि तिकडे तिची तयारी एकदम जोरात सुरू आहे. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चला, आता वेळ आलेली आहे गिरनार परिक्रमेला निघण्याची आणि आता आम्ही सर्व आवरून तयार आहोत. चला तर मग गिरनार परिक्रमेसाठी. 5 दिवसांचा प्रवास म्हटल्यानंतर आम्ही घरूनच पोळ्या आणि ठेपले करून घेऊन गेलो होतो आणि मी एक इन्स्टंट चहा बनवला होता, जो की प्रवासात आम्हाला खूप उपयोगी ठरला. आम्ही थर्मासमधून गरम पाणी घेऊन गेलो होतो आणि फक्त हे इन्स्टंट चहाचं प्रीमिक्स बनवून घेऊन गेलो होतो. आम्ही मस्त हा चहाचा आस्वाद, घरगुती चहाचा आस्वाद आम्ही घेतला. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला सांगा, मी जरूर ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवेन. आम्ही आता निघालो आहोत कल्याणला. मी कल्याणवरून बसणार आहे आणि माझी बहीण पुण्यावरून येणार आहे. पुण्यावरून ती ट्रेन निघणार आहे. ही ट्रेन पुणे ते वेरावळपर्यंत आहे. ही ट्रेन दर गुरुवारीच फक्त निघते. पुण्यावरून मला वाटते 8:30 वाजताची काहीतरी असेल. ती कल्याणला साधारण 10:30पर्यंत आली होती. थोडी लेट झाली होती, साधारण 11 वाजता आली कल्याणला ती. पुण्यावरून जो ग्रुप होता फाल्कन ट्रेक ग्रुप, त्याबरोबर माझी बहीण स्नेहल आणि विनायक भाऊजी आले होते. त्यांच्या ग्रुपला आम्ही कल्याणमध्ये जॉईन झालो. रात्री खूप उशीर झाल्यामुळे रात्रीचं शूट काही केलं नाही, म्हणून थेट सकाळच्या क्षणापासून तुमच्याशी प्रवास शेअर करते. सगळ्यांनी मस्त मिळून आम्ही गाणी गायली, भजनं म्हटली आणि प्रवासाला एक छान सुरुवात झाली. भजन वगैरे झाल्यानंतर घरून आणलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्या आणि ठेपले आणि मस्त गरम गरम चहा पण घेतला आणि मस्त मध्ये भेळ पण केली. जय गिरनारी. आणि आता इथं आम्ही बनवतोय शुभांगी स्टाईलनी भेळ. आणि आता आमचे यूट्यूबर कांदा आणि टोमॅटो चिरत आहेत आणि राजू विभूते त्यांना मदत करत आहेत, मॉरल सपोर्ट देत आहेत. जय गिरनारी. मस्त मध्ये आम्ही ट्रेनमध्ये बनवलेली भेळ खाल्ली आणि परत दंगामस्ती मजा मस्ती करायला सुरुवात केली. हा पुण्याचा फाल्कन ट्रेकर्स म्हणून ग्रुप आहे. त्याच्यासोबत आम्ही ट्रेक केलेले आहेत. पन्हाळा ते पावनखिंड ती पण ट्रेक केलेली आहे श्रावण महिन्यात. आणि आता हे दुसरा आम्ही त्यांच्यासोबत आमचा हा दुसरा प्रवास आहे. मस्त ग्रुप आहे, छान कोऑपरेटिव्ह आहे, तुम्हाला पुढे कळेलच. असा हा टाइमपास करत असताना कधी जुनागड आलं कळलंच नाही. साधारणपणे 2-2:30 वाजले होते तेव्हा आम्ही जुनागडला पोहोचलो. स्टेशनला आम्ही सर्वजण पोहोचल्यावर आम्ही जवळजवळ 45 जण होतो. तिथे आम्हाला ग्रुपच्या कॅप्टनकडून काही इन्स्ट्रक्शन दिले आणि मगच आम्ही सर्वजण तिथून निघालो. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही रिक्षा स्टँडकडे गेलो आणि रिक्षामधून आम्ही आमचं जे सनराईज म्हणून हॉटेल होतं तिथे आम्ही जायला निघालो. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. आणि आता आम्ही जुनागड रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहोत. स्टेशनच्या बाहेर रिक्षा लागतात, तिथे आम्ही रिक्षामध्ये आमच्या सर्व बॅगा ठेवून सनराइज हॉटेल
जय गिरणारी, जय गिरणारी. सनराईज हॉटेलवरती आता आम्ही निघालो आहोत. माझी बहीण स्नेहल ही खूपच इंटरेस्टेड आहे व्हिडिओ बनवण्यात आणि मस्तमध्ये व्लॉग करण्यात, त्यामुळे तिने थोडी मला हेल्प केलेली आहे हा व्हिडिओ बनवण्यात. मुळात आम्ही निघालो होतो गिरनार परिक्रमेसाठी. ती फक्त 5 दिवसच चालू असते. कार्तिक एकादशीला सुरू होते, ती कार्तिक पौर्णिमेपर्यंतच असते. ती परिक्रमा संपूर्ण 36 किलोमीटरची आहे. त्यासाठी आम्ही तयारी पण केली होती, पण तिथे खूप पाऊस पडून गेला होता आणि वातावरण पण त्या 5 दिवसात खूप खराब होतं. त्यामुळे तिथल्या आयोजकांनी परिक्रमा कॅन्सल केली होती. मग आमच्याकडे पर्यायच नव्हता आणि अचानक आम्हाला प्लॅन बदलावा लागला. दत्त महाराजांचं बोलवणंच तसं होतं. त्यांच्या मनात काही वेगळंच होतं. त्या ठिकाणी जायचं म्हणजे खूप मोठं भाग्य लागतं. खरं सांगायचं तर माझी आणि स्नेहलची हेल्थ कंडिशन फारशी ठीक नव्हती. शिखर चढणं म्हणजे तितकंसं सोपं नाही. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. जवळजवळ 3-4 वाजले होते. आम्ही रात्रीपर्यंत मस्तमध्ये आराम केला, जेवलो, झोप काढली एक छानपैकी आणि रात्री 11:30 वाजता शिखर चढायला सुरुवात करायची असं ठरलं. आम्ही 11:30 वाजता निघालो. मस्त पाऊस पडून गेला होता आणि उतरल्यानंतर तिथे खालीच आम्हाला तिथे काठे वगैरे लागतातच. वर चढताना आपल्याला खूप सपोर्टची गरज असते. आपल्याला 2 पावलावरती एवढा भार इतकं चालणं खूप डिफिकल्ट असतं, म्हणून काठीचा आधार घ्यावाच लागतो. म्हणून तिथं ह्याच्या बाहेर आपल्याला हॉटेलच्या बाहेर आपल्याला काठीवाले वगैरे भेटतात. तिथून आम्ही काठ्या वगैरे घेतल्या आणि आम्ही शिखर दर्शनला जायला निघालो. रात्रीचे 11:30 वाजले होते. मनात भीतीही होती, उत्सुकताही होती, आनंदही होता. मस्त वाटत होतं की जायचं आहे आपल्याला, शिखर दर्शन करायचं आहे आपल्याला. थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला भवनाथ मंदिर लागतं. हे शिवशंकरांचं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर आपल्याला पहिल्या पायरीच्या तिथेच आपल्याला मारुतीचं दर्शन होतं. मारुती मंदिर आहे, समर्थ महाराजांचं मंदिर आहे, गुरुदेव दत्तांचं मंदिर. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि हनुमानाकडे 10,000 पायऱ्या चढण्याचं बळ दे अशी प्रार्थना करून आम्ही बरोबर 12 वाजता चढायला सुरुवात केली. आम्ही चढताना ना एक मोठी सॅक घेतली होती प्रत्येकाच्या पाठीवर. त्यातनं एक रेनकोट, छत्री, पाण्याची बाटली, ग्लुकोन-डी आणि वाटेत खाण्यासाठी काहीतरी खाऊ असं आम्ही सगळं ठेवलं होतं. पण ऑनेस्टली सांगायचं तर हे सगळं घेतल्यामुळे ना बॅग इतकी जड झाली होती ना, चालताना ओझं जाणवत होतं. मग वर गेल्यावर कळलं की वरती जागोजागी चहा, पाणी आणि खाण्याचे स्टॉल आहेत. त्यामुळे एवढं ओझं नेण्याची गरज नाही. जर तुम्ही गिरनार शिखर दर्शन करणार असाल तर फक्त बेसिक घ्या. पावसाळा असेल तर रेनकोट आणि पाणी, एनर्जी ड्रिंक, बाकी सर्व काही वरती मिळतं. लाईट वजनात वर चढायला गेलं की कम्फर्टेबल वाटतं. आणि हे आहेत फाल्कन ग्रुपचे लीडर साहेबराव पुजारी. पूर्ण ट्रिप त्यांनी छान ऑर्गनाईज केली आणि छान गाईड केलं आम्हाला. 7 ते 8 तास वर चढून गेल्यावर सकाळचं सगळं वातावरण स्लो झाल्यासारखं वाटलं. ढग खाली आलेले आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसत होतं, इतका विलोभनीय दिसत होतं ते. खरंच थकवा आपोआप नाहीसा झाला. ह्या सर्व दृश्यांनी आम्हाला अजूनच एनर्जी मिळाली. शिखर दर्शनाकडे जाताना आम्हाला 2 ते 3 वेळा जोरदार पाऊस, वारा आणि वादळाचा सामना करावा लागला. गुरुदेव दत्त, जय गिरणारी, अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुदेव दत्तांचा नामाचा जप करत करत आम्ही वर चढत गेलो. जिथे जिथे थकल्यासारखं वाटतं तिथे तिथे आम्ही थांबत होतो. हळूहळू 10-15 मिनटं चालायचं, 5 मिनटं बसायचं असं जात होतो. मध्ये मध्ये अशा डोली पण आपल्याला दिसतात. एक साईडला खाली उतरणारे असतात, एक साईडला आपण वर चढणारे असतो आणि मधून ते डोलीवाले जात असतात. श्री गुरुदेव दत्त. आणि दरवेळी विनाशुद्ध
वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. थोडं वरती चढून गेल्यानंतर आम्हाला खूप थकवा जाणवत होता. तर आमच्या फाल्कन ग्रुपचे SR शिंदे सर यांनी आम्हाला आमचे एनर्जी बूस्ट करण्यासाठी, आमचा थकवा जाण्यासाठी थोडी नाच गाणी, देवाची गाणी म्हणून आमचा थकवा दूर केला. इथून आपल्याला वरती जायचं आहे. श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुकांसाठी जायचा मार्ग आहे, तिकडे जायचं आहे. पण तिथून खाली उतरल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला जी कमान आहे तिथून दोन्हीकडे जाण्याचा मार्ग आहे. खूपच चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी, पण त्यातून जात जात वर पोहोचलो आणि शिखरावर पोहोचल्यावर जे स्वर्गाची अनुभूती म्हणतात ना, ते खरंच इथे आल्यावर समजतं. अवर्णनीय अनुभव होता. इथे आहे श्री गुरुदेव दत्तांच्या पादुका आणि ह्याचसाठी केला होता अट्टहास. हाच तो क्षण. दर्शन घेतलं आणि आम्ही आता खाली उतरायचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे. खाली उतरलो आम्ही, जवळजवळ 5000 पायऱ्या आम्ही उतरलो आणि रोपवे सुरू झाला होता. आणि अंबाजी मातापर्यंत आल्यानंतर अंबाजी माताचं दर्शन घेतलं आणि आम्ही रोपवेकडे निघालो. रोपवेचा पण अनुभव आम्ही घेतला. खूप सुंदर दृश्य दिसत होतं रोपवेमधून. आम्ही तिकीट काढलं, कारण येणाऱ्यांची संख्या, जाणाऱ्यांचं एवढं काही गर्दी नव्हती. सगळे वरती येतच होते, त्यामुळं जाताना आम्हाला काही एवढी गर्दी नाही भेटली. त्यामुळं आम्ही तिकीट काढून व्यवस्थित, अगदी गर्दी नसल्यामुळे आम्ही मस्त बसलो. आणि इथून तुम्ही जे दृश्य बघताय खूपच सुंदर होतं. अक्षरशः ढगात असल्यासारखं फिलिंग होतं. घनदाट जंगल तुम्ही बघू शकता हे दृश्य. खूपच छान अनुभव होता रोपवेचा. खाली उतरेपर्यंत, रोपवेला येईपर्यंत जवळजवळ वाजले होते 11, 11:30 झाले होते. आणि आता आम्हाला एवढी भूक लागली होती, पण वर जाताना आम्हाला ना तहान लागली ना भूक लागली. आम्ही इतकं त्यांच्या दर्शनासाठी आतुर झालो होतो. खाली उतरल्यावर आम्हाला भुकेची जाणीव झाली. मग आम्ही रोपवेच्या तिथे खाली उतरल्यावरच एक रेस्टॉरंट आहे, तिथे मस्तमध्ये आम्ही नाश्ता केला. थोडं फ्रेश झालो, रिलॅक्स झालो आणि आमच्या हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. बरोबर दुपारचे 12 वाजले होते. आम्ही खाली उतरलो. म्हणजे जेव्हा रात्री आम्ही 12 वाजता चालू केलेला प्रवास, ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता झाला. बरोबर 12 तासाचा हा प्रवास आमचा अद्भुत, अविस्मरणीय होता. तिथून आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. हॉटेलवर मस्तमध्ये आंघोळ केली आणि मालिशवाल्या बायका असतात तिथे, त्या मस्तमध्ये 100 रुपयामध्ये आपल्या पायाचं मालिश करून देतात. दुसऱ्या दिवशीचा आमचा प्रवास होता भालका तीर्थ, सोमनाथ आणि गिर जंगल. म्हणून आम्ही सकाळी 9:30 वाजताच तिकडे जायला निघालो. पहिल्यांदा आम्ही गेलो भालका तीर्थला. हे मंदिर आहे श्रीकृष्णाचे, जिथे श्रीकृष्णाच्या अंगठ्याला एका शिकाऱ्याने बाण मारला होता. तर ते हे ठिकाण आहे. भालका तीर्थचं दर्शन झाल्यानंतर तिथून आम्ही सोमनाथला जायला निघालो. सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पहिलं ज्योतिर्लिंग आहे. तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो. जवळजवळ तिथे आम्हाला 12 वगैरे वाजले होते. ते गिरनारपासून जवळजवळ सोमनाथ हे 80 किलोमीटरवर आहे, त्यामुळं आपल्याला सोयीचं पडतं तिथे जाऊन दर्शन घ्यायला. तिथे आमच्या बॅगा आणि मोबाईल लॉकरमध्ये ठेवले आणि आम्ही दर्शनाला गेलो. समुद्राच्या किनारी आहे हे मंदिर. खूप सुंदर आहे, खूप छान आहे, प्रसन्न वाटतं. सोमनाथचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गिर जंगल बघायला गेलो. गिर अभयारण्य खूपच प्रसिद्ध आहे सिंह आणि वाघांचं. आम्ही
1 पाऊण तासाची जंगल सफारी केली. तिथून आम्ही परत आमच्या हॉटेलवर यायला निघालो. जाताना आम्ही प्रवासात खूप छान आरती भजन करत आम्ही आमचा प्रवास केला. आम्ही जिथे थांबलो होतो त्या हॉटेलचे मालक होते. त्यांच्या तिथे ना तुळशीचं लग्नाचं तयारी सगळी चालली होती. तिथे तुळशीचं लग्न पण आम्ही अटेंड केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही परत गिरनार शिखराच्या पहिल्या पायरीजवळ गेलो, कारण तिथे गुरुदेव दत्तांचं मंदिर होतं. आम्ही रात्री परिक्रमेला सुरुवात केली होती, त्यामुळे हे मंदिर बंद होतं. म्हणून आम्ही जायच्या दिवशी तिथे दर्शन घ्यायचंच म्हणून आम्ही आवर्जून त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहोत. आणि ते दर्शन घेऊन आम्ही जेवण वगैरे केलं आणि स्टेशनला गेलो. आमची बरोबर 1 वाजताची ट्रेन होती जुनागढ. जे अनेकांसाठी एक कठीण अशक्य वाटणारी साधना असते, ते माझ्यासाठी अशक्यच वाटत होतं. पण ज्या क्षणी श्रद्धेचा दीप अंतर्मनात प्रज्वलित झाला, त्या क्षणी अशक्य शब्दच मनातून नाहीसा झाला. सकारात्मक दृष्टिकोन, मनाची दृढ इच्छाशक्ती आणि माझे पती विनायक यांचे अखंड पाठलाग, या तिन्हीच्या जोरावर मी आज त्या पवित्र गिरनाराच्या 10,000 पायऱ्या चढल्या. प्रत्येक पायरीवर नफा नव्हे तर आत्मविश्वास आणि स्वामींच्या कृपेचा स्पर्श जाणवत होता. शिखरावर पोहोचल्यावर जेव्हा श्री सद्गुरू दत्त महाराजांचे दर्शन घेतले, तेव्हा डोळ्यात आपसुकच अश्रू आले. आनंदाचे, कृतज्ञतेचे आणि आध्यात्मिक समाधान. तो क्षण शब्दात मांडणं अवघड आहे. जणू संपूर्ण विश्व शांत झालं आणि फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र मनात गुंजत राहिला. आज या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली. श्रद्धा, सकारात्मकता आणि आपल्या प्रियजनांची साथ असेल तर गिरणारच नव्हे तर आयुष्यातले कोणतेही शिखर सर करता येईल. जय गिरनार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्नेहलने स्वतःच्या शब्दात तिने तिचं मनोगत व्यक्त केलं. ती एक छान लेखिका आहे, कवयित्री आहे. आमच्या अजून ट्रेन येण्यासाठी वेळ होता भरपूर, तेव्हा आम्ही हे प्रत्येकाने आपापली इथं मतं मांडली, आपापले अनुभव शेअर केले आणि मस्त झाली ही ट्रिप. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला ज्यांच्यासोबत जायचं आहे गिरनारला त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्रुपच्या सर्व मेंबर्सना आम्ही टाटा बाय बाय करून ट्रेनमध्ये चढायला निघालो, कारण प्रत्येकाचे सीट वेगळे होते, बोगी वेगळ्या होत्या, त्यामुळे सगळ्यांना आम्ही बाय करून आम्ही निघालो.